नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात एकदिवसीय कायदेविषयक सल्ला कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प नागपूर ग्रामीण अंतर्गत किशोरवयीन मुली व महिलांना माहिती देण्यात आली। नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात एकदिवसीय मुली व महिलांना कायदेशीर विधिविषयक सल्ला कार्यशाळा व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प नागपूर ग्रामीण अंतर्गत बीट व्याहाडतर्फे कायदे मार्गदर्शन शाळेचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाचं उद्घाटन नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ विभागाच्या सभापती भारती पाटील यांनी केलं। बाजारगावचे सरपंच तुषार चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य अविनाश पारधी, ग्रामपंचायत सदस्य बाजारगावचे राहुल गुजरकर, कुसुम व्यवहारे, टेकाम, छाया घाटे, पोलीस पाटील दीपक शेलार उपस्थित होते। मुलींना व महिलांना कायदेविषयक विधिविषयक सल्ला देण्यासाठी कोंढाळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे उपस्थित होते। त्यांनी महिलांना मार्गदर्शन केलं तसंच कायद्याविषयी माहिती दिली। या ठिकाणी जर बाजारगाव पाहिला तर सगळ्यात जास्त वर्कर महिला वर्कर आमच्याकडे आहे, कारण त्या ठिकाणी कामगार आहे, त्यामध्ये सोलार जाणार असतील, जाणार असतील, पाटणा जाणार असतील किंवा शिवाडेवर ओरिएंट आहे तिकडे जाणार असतील किंवा शेतामध्ये काम करणारे असतील, इतर विभागामध्ये काम करणारे असतील, सगळ्यात जास्त कामगार वर्ग आमच्याकडे इथं आलेला आहे। दुसरं की बाजारगावमध्ये लोकल जेवढे वर्कर आहेत महिला असतील, आपण स्पेसिफिक आता महिलाविषयी बोलूया, ज्या आमच्याकडे इथे जेवढ्या महिला आहेत तेवढ्याच महिला बाहेर गावावरून इथे येऊन राहणार आहेत। आणि आपण पाहिलं असेल की एखादा व्यक्ती एखादी स्त्री जेव्हा बाहेर गावावरून एखाद्या ठिकाणी जायला येते तेव्हा ती सुरुवातीला असुरक्षित वाटते, जोपर्यंत ती त्या लोकांमध्ये मिसळत नाही तोपर्यंत प्रत्येकाला असुरक्षित वाटते आणि एकच लोकांमध्ये मिसळली ओळख पाळत झाल्यानंतर मग सुरक्षिततेची भावना निर्माण होते। मग अशी ही जबाबदारी जी आहे सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याची, कारण या ठिकाणी बरेच लोक पाहिलं असेल भंडाऱ्यावरून लोक आलेले आहेत, गोंदियावरून लोक आलेले आहेत, आपल्याकडे इथे यादवपासून म्हणून आहे तर बऱ्यापैकी बाहेरचेच लोक आहेत, कारंजा त्यानंतर वर्ध्यावरून लोक आहेत, नारखेडवरून सुद्धा म्हणजे बाहेरच्या राज्यातले लोक आहेत आणि या जिल्ह्यातले बाहेरच्या गावातून आलेले सुद्धा लोक आहेत। तर अशा लोकांना व्यवस्थितपणे सुरक्षितपणे ठेवणं ही खूप मोठी जबाबदारी आहे। दुसरं या गावामध्ये आमच्याकडे हायवे आहे, मोठा हायवे गेलेला आहे, लोक 40 किलोमीटर हायवे आमच्याकडे गेलेला असल्यामुळे अपघाताचं प्रमाण पण तेवढंच होत असतं। त्यानंतर दारू ग्रामीण म्हणजे नागपूर ग्रामीणमध्ये मी बऱ्याच जिल्ह्यामध्ये आता काम केलेलं आहे, पण ज्या प्रमाणामध्ये नागपूर ग्रामीणमध्ये दारू पिण्याचं प्रमाण जेवढं आहे पुरुषांचं ते क्वचितच तुम्हाला इतर जिल्ह्यामध्ये दिसेल। म्हणजे मला एक वाटते एक्साईजवाले म्हणतात आहे की आमचं महसूल वाढवून। भारती पाटील यांनी महिलांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेचं महत्त्व पटवून दिलं। लहान मुलांना कोणते आहार द्यावे याविषयी मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाला सहाय्यक गटविकास अधिकारी सुभाष जाधव, विस्तार अधिकारी विजय कोकाटे, पंचायत समिती सदस्य अविनाश पारधी, डॉक्टर पवन भागवत, राजू पारधी, तुषार चौधरी, केंद्र प्रमुख शेंबेकर उपस्थित होते। सुजाता महंत, अरुणा उईके, कांता पारधी यांच्यासह मोठ्या संख्येनं अंगणवाडी सेविका यावेळी उपस्थित होत्या। जितेंद्र उके, विदर्भ न्यूज, नागपूर।